महानगरपालिका पुरस्कृत चेंबूर युवा प्रतिष्ठान आयोजित आजची 4थी मुंबई महानगरपालिका विटीदांडू स्पर्धा, मुंबई महापौर चषक विटीदांडू स्पर्धा आज या चेंबूर हायस्कूलच्या मोठ्या प्रांगणात याचं उद्घाटन झालं। या उद्घाटन सोहळ्यास शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजेश शिरवाडकर, त्याचप्रमाणे प्रभाग समितीच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई मराठे, युवा चेंबूर प्रतिष्ठानचे विटीदांडूचे संस्थापकीय अध्यक्ष श्री महादेव शिवगण नगरसेवक, त्याचप्रमाणे आमच्या भूषणा पाटारे मॅडम आणि सचिव शरद वाबळे, विविध मान्यवर येथे उपस्थित होते। मला सांगायचं असं की विटीदांडू हा एक नुसता खेळ नसून ही एक पारंपरिक आपली संस्कृती आहे आणि संस्कृती जपण्याचं काम हे विटीदांडू खेळाच्या माध्यमातून चेंबूरमध्ये आपण करत आहोत। गेली 4 वर्ष विटीदांडूचा प्रसार माझे मित्र शरद वाबळे सर आणि त्यांच्या माध्यमातून मी त्यांच्यासोबत आमचे अध्यक्ष श्री शिवगण सर यांच्या माध्यमातून याचा प्रसार मुंबईत महाराष्ट्रात आम्ही करत आहोत। बऱ्याचशा स्पर्धा चेंबूरमध्ये आज संपन्न झालेल्या आहेत। या स्पर्धेमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की मुलं आणि मुली दोन्हीसुद्धा सहभागी झाले आहेत। जर मुलांचे 8 संघ आणि मुलींचे 2 संघ असे जवळजवळ 4 संघ असे जवळ 250 मुलं या 250 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। बरोबर 10 वाजता आता स्पर्धा सुरू होतील। 10 ते 4:30पर्यंत स्पर्धा होतील आणि 4:30 वाजता याचा ट्रॉफी समारंभ होईल। या विटीदांडू स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना युवा चेंबूर प्रतिष्ठानच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आपण 4थी विटीदांडू स्पर्धा आयोजित केली आहे, महापौर चषक। त्याच्यामागचा एक उद्देश आहे की पारंपरिक जे खेळ आहेत आपले ते पुनर्जीवित व्हावेत, पुन्हा मुलांनी मैदानात यावं। आमची स्लोगन दिले की मोबाईलकडून मैदानाकडे। तर सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व तरुणांनी, सर्व मुलांनी मैदानी खेळ खेळावेत आणि आपली ही पारंपरिक खेळ आहेत विटीदांडू, लगोरी, गोट्या हे खेळ खेळले पाहिजेत। त्यामुळे शारीरिक व्यायाम पण होतो आणि एक आपला उत्साह मैदानातला आपण दाखवू शकतो। त्यासाठी आम्ही पुनर्जीवन करतो आहे आणि याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे पूर्ण महाराष्ट्रात। राष्ट्रीय अध्यक्ष आमचे त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं, सुरुवात केली नवगिरे सरांनी याचं राष्ट्रीय पुनर्जीवन केलं आणि तेव्हापासून आज आमच्याबरोबर ते नाही आहेत, पण त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा आमच्याबरोबर असतो, त्यांचं ते सगळं काम बघतात। त्यांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या खेळाला प्राधान्य देऊन त्यांनी पुन्हा मुलांना मैदानाकडे वळवलं आणि आमची अपेक्षा आहे की मुलांनी मैदानात खेळावं। उन्हात पावसात खेळल्याने मुलं तंदुरुस्त होतात, सुदृढ होतात आणि आज आपण बघितलं की साधारण 200-250 विद्यार्थी तरुण या मैदानात आज दिवसभर खेळणार आहेत आणि आपली कला दाखवणार आहेत। मी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व सहकार्यांना
खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी गेली 8-10 दिवस याचं नियोजन करण्याची वेळ दिला आणि आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूपच सुंदर उपक्रम आहे हा. कारण विटीदांडू हा खेळ असा आहे की ज्यासाठी तुम्हाला जास्त आर्थिक काही लागत नाही. बिना म्हणजे अगदी कमी ह्याच्यामध्ये तुम्ही हा खेळ खेळू शकता आणि कुठेही खेळू शकता, हे त्याचं मुख्य आहे. पण आता इतर खेळांप्रमाणे या खेळाला सुद्धा काही नियम आणि अटी सगळ्या केलेले आहेत. नियमाप्रमाणेच हा खेळला जातो. पूर्वी मुलं कुठेही गल्लीबोळामध्ये हा खेळला जायचा, पण आता ह्याला एक व्यवस्थित असं नवगिरे सरांनी, जसं सरांनी म्हटलं, महादेव शिगवण सरांनी, की नवगिरे सरांनी याचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याला काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाप्रमाणे हा खेळ खेळला जातो. इथे आता ही जी महापौर चषक स्पर्धा सुरू आहे, ही 4थी महापौर चषक स्पर्धा आहे आणि पहिल्या स्पर्धेपासून, पहिल्या महापौर चषकापासून इथे आम्ही ही स्पर्धा घेत असतो आणि उत्तम प्रतिसाद आहे. दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढत असतो. पण त्याहीपेक्षा जास्त मुलं आपल्याकडे कसं येतील हे बघण्यासाठी आमचे सगळे खेळाडू आणि जे प्रशिक्षक आहेत ते नेहमीच तत्पर असतात. नमस्कार, मी डॉक्टर शरद रामचंद्र बाबळे, सचिव उपनगर जिल्हा विटीदांडू असोसिएशन. प्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेला मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानू इच्छितो की त्यांनी विटीदांडू यासारख्या पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी आमच्या संघटनेला खूप मोलाचं सहकार्य गेली 5 वर्षापासून करीत आहात. पहिला महापौर चषक हा 2016मध्ये याच मैदानामध्ये चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या चेंबूर हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाला. सलग 3 महापौर चषक याच मैदानावर झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना आल्यामुळे या स्पर्धा थांबवण्यात आल्या होत्या, परंतु या वर्षी आदरणीय महापौर रितू तावडे मॅडम यांनी पुढाकार घेऊन या स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला आणि विशेष बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या पारंपरिक खेळाला कसे आपल्याला प्रोत्साहन देता येईल या उद्देशाने त्यांनी विटीदांडू या खेळाला परवानगी दिली आणि आज आपल्यासमोर या पारंपरिक खेळाची महापौर चषक स्पर्धा या ठिकाणी 4थी महापौर चषक स्पर्धा संपन्न होत आहे. पारंपरिक खेळ आज आपण पाहतो आहोत, संपूर्ण जग फुटबॉल वर्ल्ड कप चालू आहे, क्रिकेटचा वर्ल्ड कप झालेला आहे. संपूर्ण जग फुटबॉल, क्रिकेट यासारख्या इंटरनॅशनल खेळाडूकडे आकर्षित झालेलं आहे. अशा या मोठ्या स्पर्धेमध्ये आपला पारंपरिक खेळ कसा टिकून राहील यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करीत आहोत. आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय महादेवजी शिगवण साहेब यांच्या प्रयत्नाने आम्ही एक संकल्पना आखली होती की मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळापासून आपण होतो, जेव्हापासून मोबाईल आलेला आहे, लहान मुलं घ्या, मोठी माणसं घ्या किंवा कुणी घ्या, या मोबाईलकडे इतके आकर्षित झालेले आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल दिसतो आपल्याला. म्हणून आम्ही एक संकल्प केला होता की मोबाईलकडून मैदानाकडे, आणि याच दृष्टीने आम्ही या पारंपरिक खेळाला सुरुवात केली होती. आज या 4थ्या महापौर विटीदांडू स्पर्धेमध्ये आम्ही फक्त मुंबईमधील 8 मुलांचे संघ आणि 4 मुलींचे संघ, एकूण 12 संघच आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि या स्पर्धेला मोठ्या चांगल्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. सर्व संघ या ठिकाणी हजर झालेले आहेत. एक दिवशीय स्पर्धा असल्यामुळे आम्ही लिमिटेड संघांना बोलवलेलं आहेत. आत्ताच या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय शालेय शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजेश शिरवळकर मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. त्याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्षा आदरणीय आशाताई मराठे उपस्थित होत्या. आमचे अध्यक्ष शिगवण साहेब उपस्थित होते. त्यानंतर विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय माने सरही या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांच्या आशीर्वादाने या स्पर्धेला चांगलं यश मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आपलंही सहकार्य मीडियाने पण आम्हाला प्रसिद्धीसाठी सहकार्य करावे, म्हणजे हा आपला पारंपरिक खेळ आम्ही अजून पुढे घेऊन जाऊ शकतो, एवढेच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मला ह्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली त्याच्याबद्दल ह्या संस्थेचे खूप खूप आभार. ही संस्था जे काही काम करत आहे मुलांसाठी हे खूप मोठं काम आहे. आजची जी पिढी आहे, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांना हातात मोबाईल्स लागतो. सहसा आपल्याला ह्या मोबाईलचे विकार किंवा हे आजार दिसून येत नाही, पण आपल्याला भविष्यामध्ये ह्या मोबाईलमुळे
मुलांची पाठदुखी असेल किंवा मानदुखी असेल किंवा विशिष्ट प्रकारचे आजार असतील किंवा हे व्यसन आहे, हे व्यसन मुलांना लागलेलं आहे. तसेच ह्या व्यसनच्या पाठीमागे त्यांचे पालकच आपण जबाबदार आहे असं समजू किंवा काही प्रमाणात शिक्षण संस्था पण जबाबदार आहेत. ज्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त किंवा अभ्यास हा तुम्ही मोबाईलमार्फतच केला पाहिजे किंवा वेगवेगळे चॅनल्स आहेत किंवा यूट्यूब आहे, त्याच्यातून तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी शिका असं मोबाईलमार्फत त्यांना शिक्षण दिलं जातं. पालकांना मुलांकडे देण्यासाठी वेळ नाही आहे, तर त्यांना मोबाईलचं व्यसन लावलेलं आहे. आधी टी व्हीचं व्यसन होतं, कॉम्प्युटरचं व्यसन होतं, कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या गेम्स होत्या, मोबाईलच्या आता वेगवेगळ्या गेम्स आलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर हे व्यसन आहे, एक आजार आहे, मुलांना लागलेला आहे. आपण संपूर्ण दोष या मुलांना किंवा पालकांना किंवा शिक्षकांना देऊ शकत नाही. सध्या आपल्याकडे मैदानं किती उपलब्ध आहेत, मैदानावरचे खेळ किती उपलब्ध आहेत, ह्या गोष्टीकडं आपण महत्त्व दिलं पाहिजे. जर आपण मुलांना मैदानाकडे आणलं तर आपली भविष्यातील पिढी ही नक्कीच एक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण चांगली तयार करू शकतो. त्यासाठी आपण अशा पारंपरिक खेळांना महत्त्व दिलं पाहिजे. आपल्याकडे खेळ नव्हते का, तर आपल्याकडे पण खेळ होते. आपल्याकडे जे मुख्यतः पारंपरिक खेळ आहेत जसे कुस्ती असतील किंवा कबड्डी असेल, खो खो असो, आट्यापाट्या असतील आणि आजचाच खेळ बघा ना, हा विटीदांडू आपण लहानपणापासून खेळत आलेला आहे. पण काळाच्या ओघात काय झालेलं आहे, आपण हे सगळे खेळ सोडून आपण टी व्ही असेल, आपण मोबाईलच्या पाठीमागे लागलेलो आहोत आणि त्याचंच अनुकरण हे आजची पिढी करत आहेत. आजची पिढी पण हीच मोबाईल वगैरे किंवा टी व्ही किंवा विविध गेम्स असतील, सोशल मीडियाच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्याच्यामुळे आज जे काही हे शिक्षक किंवा इथली संस्था जे काही काम करत आहे ते खूप चांगलं काम आहे आणि त्या चांगल्या कामाला आपण पाठिंबा दिला पाहिजे. आज जेवढे संघ आहेत, नेक्स्ट इयर किंवा पुढील वर्षी त्यापेक्षा जास्तीत जास्त संघ आले पाहिजे आणि मुलांना एकच विनंती आहे की तुम्ही खेळाचा आनंद घ्या. धन्यवाद.